अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. बघा तुम्हाला आवडतंय का नाही. अरे बाबा निशंक व्हा, काहीच करायचं नाही, काहीच गरज नाही, शंका कसलीच मनामध्ये घेऊ नका, निवांत राहा, निर्भीड राहा. हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टाकलेलं आहे. तर मग आता काय म्हणायचं मला, अशक्य ते शक्य करतील स्वामी. जे आपल्याला वाटलंच नाही की बाबा हे काम होणार आहे, मनात आहे आपल्या, देवाच्या जर मनात आला आपल्याला काही द्यायचं आहे आणि ते तुझंच आहे, जे आपलंच आहे, पण आपलंच असून सुद्धा भांडून सुद्धा मिळणं गेलंय किंवा त्याची आशा आपण चक्क सोडून दिलो की बाबा हे आता होणे नाही, सगळेच प्रयत्न आपण करून थकलो, तर आपलं काहीच हे मिळणार नव्हतं, तर ते सुद्धा मिळवून देण्याची ताकद परमात्मा परमेश्वर माझ्या श्री स्वामी समर्थ आईमध्ये आहे. म्हणून अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती बिमार पडलेला आहे, खूप बिमार पडलेला आहे, अशा अनुभव भरपूर भक्तांनी आपल्याला सांगितलेले सुद्धा आहेत. बाबा माझ्यात खरंच असा चमत्कार झाला किंवा असा अनुभव आम्हाला आलेला आहे की स्वामीरायाने खरंच आम्हाला मरता मरता वाचवलेले आहेत. खूप झालेलं की आता डॉक्टरने सुद्धा बाबा हतबल होऊन सांगितलेलं आहे की बाबा तुमचं दैव, आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. असं सांगताना सुद्धा हताश होऊन, निराश होऊन, त्याची आशा सोडून दिलेलं असताना सुद्धा स्वामी माऊलीनं आपल्याला ते परत दिलेलं आहे. त्याचं आयुष्य वाढलेलं आहे आणि चांगलं होऊन ते घरी आलेले आहेत. असे किती माझ्या बहिणी, असे किती स्वामी भक्त, असे किती स्वामी सेवक भरपूर अनुभव सांगत आहेत. म्हणून निशंक व्हायचं आहे. जे आपलं काम आहे, जे आपल्याला माहिती बी नाही, ते सुद्धा स्वामी करून आपल्याला देणारच आहेत. कसं देणार आहे ते आपलं आहे. आपण भरपूर प्रयत्न केलो, प्रयत्न करून करून थकलो. मग आता काय करतो आपण, काय म्हणतात डॉक्टर, काय म्हणतात, बघा तुमचं नशीब, आता परमेश्वर जे करेल ते करेल, सगळं काय त्याच्यावर आहे. तसं आपण काय म्हणलो की बाबा हे सगळं आम्ही प्रयत्न केलो, हे आमचं होतं हे सगळं, पण आम्हाला मिळणार गेलं, देवा हे स्वामी माऊली आम्हाला मिळालेलं नाही, आमचं आहे, आमच्या कष्टाचं आहे, आम्ही भरपूर प्रयत्न केलो तरी सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही, असं म्हणलो आणि विसरून गेलो की बाबा जावा हे आता मिळणारच नाही. आणि तुम्ही खूप काही सेवा करायला लागलो, सेवा करायला लागलो. मग देवाला दया आली आणि देवानं जे आपलं होतं ते खऱ्यानं आपल्या बाजूनं करून आपल्याला ते मिळवून दिलेलं आहे. म्हणून अशक्य ते शक्य, म्हणजे जे शक्यच नव्हतं ते आपल्याला मिळालेलं आहे. बघा असं मिळत असतंय. म्हणून आपण निस्वार्थ भक्ती करायची असते. निस्वार्थ भक्ती करत असताना स्वामीचे खूप काही भक्त होऊन गेले. त्याच्यामधला एक भगवान सुतार नावाचा एक भक्त त्यांचा सतत स्वामीच्या जवळ राहायचे, सतत स्वामीच्या जवळ राहायचे. हे अगोदरच्या काळी स्वामी मनुष्य अवतारामध्ये चोळप्पाच्या घरी गेले, सगळं केले. ह्या त्यावेळेचे हे भक्त आहेत. भगवान सुतार नावाचा सुतारकी करत करत सतत स्वामी चरणाशी सेवा करत राहायचा आणि जी भक्ती आहे ती भक्ती करत राहायचा. हे बघा मायमाऊल्यांना, तुम्हाला भक्ती म्हणजे खूपच अवघड वाटत असेल. भक्ती करणं म्हणजे, आणि कोणी सांगूनही भक्ती होत नसते. अंतकरणातून आपली आपली भक्ती आपण केलं पाहिजे. आपल्याला जे हाक मारायचे ते अंतकरणातून मारले पाहिजे आणि ते योगायोग यावा लागतो. योगायोग आल्यानंतरच, माणसाच्या डोक्याला लागल्यानंतरच भक्तीकडे वळत असतं. पण माझं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही काही न होता हे तुम्ही बघा, थोडंसं देवाची भक्ती करून बघा. तुमच्या घरामध्ये कसं स्वर्ग असल्यासारखं तुमच्या घरात वाटेल. तुमचं कुटुंब एकत्र राहील, सगळ्यामध्ये एकमेकामध्ये प्रेम राहील, किती आनंदानं आपला संसार होईल, कुठंही आपल्याला अडचण येणार नाही. सुख दुःख हे हो तर प्रारब्ध स्वाधीन आहेत,
सुख आणि दुःख तर येणारच आहे, पण ज्या वेळेला दुःख आलं त्यावेळेलाच परमेश्वराचं आठवण करावं, आणि ज्या वेळेला सुख आहे त्यावेळेला आनंदानं राहावं, उड्या मार, हे असं नको आहे. मग तो भगवान सुतार सतत स्वामीच्या सोबत राहायचा. असे 5-6 जण भक्त मंडळी मागं पुढं राहायचेच. असं करत 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 भगवान सुताराच्या शेतामध्ये विहीर मारलं, विहीर खोदले, विहीर. आणि भगवान सुताराला असं एवढी सुद्धा भीती वाटली नाही की बाबा आपल्या आता विहिरीला पाणी लागल किंवा नाही, ह्याची कसलीच भीती वाटली नाही. विहीर खोदलं. ज्या ठिकाणी ज्याला 10 फुटावर पाणी राहत होतं, त्या भगवान सुताराच्या इथे 4 फुटावर 2 फुटावर पाणी लवकरात लवकर लागलं. पुष्कळ असं पाणी, मस्त असं शेती, छानसं राहायला लागले. का राहायला लागले? मग त्या भगवान सुताराला काय केलं होतं? भगवान सुतार कुठं नवस केले होते का? काहीच नाही. त्यांच्या मनामध्ये कसली खंत नाही, त्यांच्या मनामध्ये कसली ओढ नाही, त्यांच्या मनामध्ये कसलं स्वार्थ नाही की बाबा मी विहीर खणतोय, स्वामी 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 मला विहीर खणतोय आणि पाणी लागूच द्या, असं सुद्धा प्रार्थना त्यांनी केलेली नाही. अंतःकरणातून एकमेकाच्या नजरेला नजर भिडून स्वामी देवताच्या सानिध्यामध्ये राहून त्यांनी सेवा केले, त्याचं फळ त्याला मिळालेलंच आहे. म्हणून विहीर मारले, शेती चांगली पिकायला लागली, जुंधळे पेरले. त्यांच्या गावी ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये आलं की बाबा मी सतत स्वामीच्या सानिध्यात राहतो, स्वामी चरणाजवळ राहतो, आम्ही सगळे भक्त मिळून मस्त राहतो, पण माझ्या शेतामध्ये एवढा छान हिरवा गार हुरडा आहे, माझ्या हिरवा गार असे झाडं आहेत, मस्त बसायला थंड सावली आहे आणि पाणी पुष्कळ लागले, तर माझी एक अपेक्षा आहे की मी स्वामीला एकदा शेतात आणावं, एकदा माझ्या शेतामध्ये स्वामीला आणावं, स्वामीला ह्या विहिरीच्या पाण्यानं स्नान घालावं माऊलीला, आणि मस्त असा हुरडा खायला द्यावं, अशी इच्छा त्याच्या मनामध्ये त्या भक्ताच्या. मग ते रोज जायचा, स्वामीच्या जवळ बसायचा, पाय चेपायचा, जवळ जायचा, समोर असं स्वामीच्या तोंडासमोर जाऊन बघायचा डोळ्यात, आणि घाबरायचा आणि परत फिरायचा, घाबरायचा आणि परत. म्हणायची त्याला हिंमत व्हायचीच नाही की चला स्वामी माझ्या घरी मी नेणारच आहे, असं म्हणायची त्याला हिंमतच व्हायची नाही. स्वामीचा स्वभाव कवा क्रोधिष्ट राहायचा, राग यायचं त्यांना. तो स्वभाव ओळखून त्यांनी कधीच काही स्वामीला चला म्हणलेच नाही, मनात तरी भरपूर. मग तिथं विलास नावाचा आणखी एक भक्त होता त्यांचा. विलास नावाचा भक्त, त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे स्वामीकडे आलेले, स्वामी सानिध्यात राहून त्यांच्या गावाकडे राहून मग इथं भेटण्यासाठी आले आणि काहीतरी कार्यक्रम, मोठा योजना केली कार्यक्रमाची, आणि स्वामीला नेवा ह्या हेतूनं विलास भक्त सुद्धा आले. आणि त्या विलास भक्त असा होता की स्वामीच्या सानिध्यात राहत होते, पण त्याने अजिबात घाबरतच नसते. एखादं लेकरू घाबरत असतं की मनानच मला माझी आई मारेल, मी कसं सांगू, आणि एखादी लेकरू कितीही काही असद्या, कसलंही अवघड असू द्या प्रश्न, पटकन विचारायचं. विलास ह्या मताचा होता. विलास पटकन आले आणि स्वामी स्वामी मला तुम्ही स्वामी माऊली तुम्हाला मला घेऊन जायचं आहे, आणि तिथं असा असा अनुष्ठान आरंभवलेला आहे आणि त्या अनुष्ठानासाठी तुम्हाला घेऊन जायचं, असं पटकन म्हणलं. हे इथंच तोंड बघत बसले, हे सुतार इथंच बसला. आणि मग त्या सुताराच्या मनात एक युक्ती आली की बाबा आपण, आपली हिंमत होत नाही स्वामीला म्हणायची, तर आपण काय करायचं आता उद्याच्याला ह्या विलासलाच सांगायचं की बाबा माझ्या घरी अगोदर घेऊन ये आणि मग आपण सगळे मिळून तिकडं जाऊ. असं म्हणल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पटकन विलासने स्वामी माऊली आपण ह्या सुताराच्या घरी, भगवान सुताराच्या घरी आपण शेतामध्ये जायचंय आणि हुरडा खाऊन येऊनच मग आपल्याला इकडं अनुष्ठानाला जायचंय, आदेश दिला सेवकाने. बघा, न घाबरणारा किती हक्कानं आदेश दिल्याबरोबर स्वामींनी म्हणले बाबा अरे माझे तरी पाऊल तिकडंच चाललेले आहेत, मी तर त्या भगवान सुताराच्या शेताकडेच जाणार आहे. असं म्हणल्याबरोबर भगवान सुताराला एवढा आनंद झाला, उड्या मारायला लागला, नाचायला लागला, हसायला लागला. कुठं? स्वामीच्या
स्वामीच्या समोर नाही, स्वामीच्या परस्पर हसायला लागला. आणि मग मस्त बैलगाडी बांधले आणि घेऊन गेले. स्वामी म्हणले मला बैलगाडीची गरज नाही. झपाझपा पाऊल टाकत शेताकडे स्वामी आले. शेतात आले, विहिरीचं पाणी काढले. स्वामीला आंघोळ घालायची, त्याची हिंमत होईना समोर येऊन एक तांब्यावर पाणी टाकावं. विलासला विनंती केले, तू अगोदर तांब्यावर पाणी टाक, मग मी येतो. मग ज्या वेळेला विलास म्हणला अरे ये ना, मग समोर जाऊन एक तांब्या पाणी टाकले आणि असं पाणी टाकून पायाजवळ चोळत चोळत स्वामीने झपमन एक पाठीमध्ये रप्पाटा दिले. कुणाच्या? सुताराच्या. एक झपका झपमन पाठीमध्ये मारल्याबरोबर व्यवस्थितरित्या एवढं खूप छान वाटलं आणि एवढं चांगला आनंद वाटलं की माझी आई माझ्या पाठीत मला आशीर्वाद दिली असं म्हणून खूप आनंदानं मग त्यांच्या चरणाला मिठी मारले आणि आनंद झाला त्या भगवान सुताराला. आनंद असा गगनात मावना. असं प्रेम आईप्रती, असं प्रेम देवाप्रती आपलं राहिलं पाहिजे. हे अंतःकरणातलं प्रेम आहे, जिव्हाळ्याचं प्रेम आहे. माझ्या शेतात यावं मला काहीतरी देऊन जावं हे नव्हतं प्रेम. माझ्या शेतात यावं आणि माझा हुरडा खाऊन जावं, हिरीला पाणी लागलंय, आंघोळ करून जावं हे हेतू त्यांच्या मनामध्ये होता. मग झालं, स्नान वगैरे झालं आणि मग बसले. आणले हिरवे गार मस्त असे जुंजळ्याचे कणस आणले आणि आता भाजायचं कसं. इकडे तिकडे लाकडे आणले आणि थोडे जमा करून तिथं ठेवलं आणि ते सुतार शोधायला लागला काडीपेटी आता की बाबा आपण ह्याला थोडं पेटवावं आणि हुरडा भाजावं. स्वामी माऊली जवळ तांब्यामध्ये पाणी होतं, ते पाणी तोंडामध्ये घ्यायचं, चूळ भरायचं आणि त्या शेकोटीवर थुकायचं. चूळ भरायचं आणि त्या शेकोटीवर थुकायचं. थुकल्याबरोबर दोन वेळेस चूर भरून थुकल्याबरोबर शेकोटी पेटली. अग्निदेवता प्रसन्न झाले आणि मस्त असा हुरडा भाजला आणि हुरड्याचा आनंद घेतले आणि भक्ताचं मन सुद्धा असं प्रसन्न वाटलं. भक्ताला सुद्धा आनंद झाला. माझी आई, माझी स्वामी आई माझ्या घरी आले, माझी स्वामी आई माझ्या शेतामध्ये आले. आता मला कशाचीही कमतरता नाही, आता मला कशाचीही भीती नाही. मी निशंक आहे, मी निर्भय आहे आणि अशक्य ते शक्य मला झालेलं आहे. मला असं वाटलंच नव्हतं की स्वामी माझ्याकडे येतील. माझ्या मनात खूप होतं, पण स्वामी माझ्या शेतामध्ये येतील आणि माझ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतील असं मला वाटलं नव्हतं. पण स्वामीनं मला जे अशक्य आहे ते शक्य करून दिलेलं आहे. आणि जे अशक्य होतं त्याचं शेत डोंगर रानात होतं, तिथे विहिरीला पाणीसुद्धा लागायची जागा नव्हती. पाणी लागलं स्वामी कृपेनं आणि हुरडा आला स्वामी कृपेनं. स्वामीचं लक्ष त्याच्या शेतावर, त्याच्या हुरड्यावर होतंच. माईचं लक्ष सगळीकडे असतं. म्हणून आईला सगळेच लेकरं तेवढेच असतात. म्हणून स्वामी आई त्या शेतामध्ये गेली, हुरडा खाल्ली आणि त्यांचे शेत आणखीन भरभरून पिकायला आलं. मग नंतर सगळे मिळून विलासच्या गावी गेले, अनुष्ठान केले, महाप्रसाद घेतला आणि आनंदानं सर्वजण अक्कलकोटला येऊन स्वामीची पालखी अक्कलकोटला आणून थांबवले आणि ज्याच्या त्याच्या घरी गेले. म्हणून आम्ही निघालो तुम्ही येता का, आम्ही निघालो तुम्ही येता का, माझ्या स्वामीला भेटाया तुम्ही येता का, आणि अक्कलकोटला तुम्ही येता का, आम्ही निघालो तुम्ही येता का. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी माऊली बोलून घेतली तर आम्ही लवकरच अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन तुम्हाला तिथं सुद्धा मी अनुभव सांगितलेला तुम्हाला टाकणच आणि तुम्ही पाहावं आणि कमेंट करून सांगावं. मी एक स्वामी सेवक आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि 2 शब्द मी स्वामीचे ज्या वेळेला सांगते त्यावेळेला मला सांगण्याची बुद्धी येत असते. चांगलं सांगते का वाईट सांगते हे स्वामी माऊलीने जे बुद्धी देते ते मी सांगत असते. हे सगळं तुम्ही पाहावं आणि सगळ्यांनी भरभरून मला कमेंट करावं, भरभरून मला आशीर्वाद द्यावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते, स्वामीचरणी प्रार्थना करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारी माझी आई माझ्या पाठीशी सतत उभी आहे. म्हणून मला कशाचीच भीती नाही, मला कुणाची भीती वाटत नाही, मी कुणाला घाबरत नाही, मला काहीच कमी नाही, मी आनंदात आहे. माझी स्वामी आई सतत माझ्या पाठीशी उभी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.